नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवून दाखवते चाकवत भाजीची हाटीव भाजी. तर इथे बघा आपण एक गड्डी चाकवताची घेतलेली आहे. तर भाजी आपल्याला स्वच्छ निवडून वगैरे घ्यायची. तर भाजी निवडून झालेली आहे. आता हिला आपण बारीक बारीक चिरून घेऊया. व्यवस्थित अशी सर्व भाजी आपण आता बारीक बारीक चिरून घेऊया. अशा पद्धतीने बघा सुरीने नाही तर वेळेने भाजी आपल्याला कट करून घ्यायची. आता भाजी आपली सर्व कट करून झालेली आहे. आता हिला आपण चांगली 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ भाजी नळाखाली धुवून घ्यायची. तर भाजी धुवून झालेली आहे आपली. कुकर घेऊया आपण. तुम्ही अशी पण मोकळी पातेल्यामध्ये टाकू शकता, पण मी इथं कुकरमध्ये भाजी लावणार आहे. तर कुकरमध्ये धुतलेली भाजी टाकून घेऊया. तर सर्व एक गड्डी आपण कुकरमध्ये घालून घेतलेली आहे. आता ह्यामध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची. तर मुठभर हरभऱ्याची डाळ आणि मुठभर शेंगदाणे तर असं आपण इथं घालून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला 1-2 पेले पाणी टाकून घ्यायचे. तर 2 पेले आपण म्हणजे अर्धा ग्लास इथं आपण पाणी घालून घेतलेलं आहे. आता भाजीला झाकण लावून ह्याला बारीक गॅसवर 2 शिट्ट्या करून घेऊया. 2 ते 3 शिट्ट्या भाजी छान शिजेपर्यंत करून घ्यायची आपल्याला. तर कुकर होईपर्यंत आपण तिथं मिरची वाटून घेऊया. तर इथं बघा 10-12 लसूण पाकळ्या आणि 9-10 आपण तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि मिरची घालून घेऊया. त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालून घेऊया. तर अर्धा चमचा आता जिरं घालून घेऊ. तर इथं बघू शकता फोडणीसाठी जिरं लागल, हिंग, हळद पावडर, चवीनुसार मीठ, थोडंसं 2 चमचे आपल्याला बेसन पीठ लागणार आहे. तर अशा पद्धतीने बघा मिरची वाटून घेतली आपण. आता कढई ठेवू. कुकर थंड झालेला आहे आपला. भाजी पण छान छान शिजलेली आहे. तर इथं बघू शकता भाजी, डाळ आणि शेंगदाणे छान आपली शिजून एकजीव झालेले आहेत. कढई ठेवली आपण. कढईमध्ये आपण 1 ते 1.5 पळी तेल टाकलेले. त्यामध्ये किंचित असं जिरं टाकूया. वाटणामध्ये पण आपण जिरं टाकून घेतले. त्यानंतर थोडासा हिंग टाकूया. जिरं जरा तडतडलं की ह्याच्यामध्ये आपल्याला जसं तिखट पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्ही इथं मिरचीचा ठेचा घालून घ्या. तर इथं बघा मी 1 चमचा भरून फुल असा मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. आता मिरची जास्त तिखट असल्यामुळे आपल्याला 1च चमचा इथं मी वापरलेला आहे. किंचित अशी हळद घालून आपल्याला ही फोडणी चांगली परतून घ्यायची. अगदी साध्या पद्धतीने चाकवताची भाजी आपण इथं बनवतोय. आणि त्यानंतर आपण शिजलेली चाकवताची भाजी इथं लगेच फोडणीत घालून घेऊया. सर्व भाजी आपण इथं फोडणी टाकून घेतली. त्यानंतर बघा 2 चमचे आपण इथं बेसन घेतले. त्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला ह्याला हलवून घेऊन आपल्याला ह्या भाजीमध्ये टाकून द्यायचं. म्हणजे भाजी आपली एकजीव होईल. चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि आता हिला एकसारखी आपण करून घेऊया. तर इथं बघा बेसन टाकल्यामुळे भाजी चांगली मिळून आलेली आहे. छान असा घट्टपणा पण आलेला आहे. तर थोडंसं पीठ टाकल्यामुळं पाणी आणि भाजी इकडं तिकडं पळत नाही. सर्व एकजीव राहतं. आता झाकण त्याला टाकून याला आपण 1-2-3 मिनटं पुन्हा एकदा छान शिजवून घेऊया. तर 2-3 मिनटं झाली झाकण टाकलं होतं. तर छान अशी बघा उकळी आली आणि आता भाजीचा गॅस आपण इथं बंद करून टाकूया. तर इथं बघू शकता झटपट अशी ही चाकवताची हाटीव भाजी आपण तयार केलेली. एका प्लेटमध्ये लगेचच घेऊया. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण ही
चाकोताची हाटीव भाजी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर पण खाऊ शकता. चवीला खूप छान लागते. आता चाकोताचा छान असा सीझन आहे. ताजी ताजी गड्डी असून आणून अशी भाजी तुम्ही करून बघा. भाजीला खूप चव असते ह्या. आणि अशा पद्धतीने भाजी तुम्ही करून खा. आणि आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.